कसं दिसतंय झुणका आणि भाकरी का बेसन भाकरी? तुमच्या इकडं काय म्हणतात कमेंट मध्ये नक्की सांगा. मग दही बेसन कोणी खाल्लंय का? बघा मग करून एकदा, भारी लागते बरं का. बेसन म्हणलं वेगळ्या पद्धतीचं करावं काय तर. घ्या मग लगे कोथिंबीर, टमॅटो, कांदा चिरून घ्या, मिरचीची देठं काढून बारीक करून घ्यायची आणि नंतर वरून मिरची बारीक झाल्यानंतर लसूण टाकायचा. म्हणजे लय लसूण बारीक झाले फोडणीला चांगला लागत नाही, टेस्ट भारी लागते. आणि तेल तापलं की जिरं, मोहरी, अजून लसणाच्या कुड्या टाका त्यात. ती तांबूस झाले की कढीपत्ता टाकून घ्यायचा, नंतर टमॅटो, कांदा टाकून घ्यायचा. ती चांगला भाजला की लगे मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची त्यात आणि मीठ टाकायचं, म्हणजे लगेच भाजते चांगलं. ती भाजले की हळद आणि 4 चमचे दही टाकायचे, त्याच्या गाठी फोडायच्या बरं का दह्याच्या. आणि मग बेसन टाकायचं अर्धी वाटी. भारी लागते, तेलातच भाजायचं सगळं. आणि शिजण्यापुरतंच पाणी वाटायचं, अर्धा ग्लासभर नाही तर 1 ग्लासभर. आणि 10 ते 15 मिनिटात होतंय दही बेसन. भारी लागतंय बरं का, एकदा करून पहा.